पुण्याचा शास्त्री रोड मध्यरात्र उलटून गेलेली 1:15ची वेळ, पण रस्ता गर्दीने तुडुंब भरलेला. कुणी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देते तर कुणी डोळ्यात पाणी आणून आक्रोश करते. पुण्यातल्या रस्त्यावर मध्यरात्री असं काय घडलं की पोलिसांना लाठीकाठी घेऊन धावून यावं लागलं? 4 जानेवारीला पेपर आहे आणि विद्यार्थी रस्त्यावर का आहेत हेच आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. महाराष्ट्राच्या मातीतील ज्वलंत विषय आणि तरुणाईचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण नेहमीच एकत्र येतो. आजचा विषय आहे आपल्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थी भावांच्या भविष्याचा. मित्रांनो, 1 जानेवारीचा दिवस संपला आणि 2 जानेवारीच्या मध्यरात्री पुण्यात रणकंदन माजलं. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कारण काय तर 4 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, विशेषतः PSI पदासाठीची ही जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा आली. शासनाच्या या दिरंगाईमुळे वयोमर्यादेची गणना 1 नोव्हेंबर 2025 अशी धरली गेली. यामुळे काय झालंय तर केवळ प्रशासकीय चुकांमुळे हजारो प्रामाणिक विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र ठरत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे सेंटर अमरावती किंवा गडचिरोलीला आहे त्यांनी 2 दिवसात पोहोचायचं कसं? 3.5 ते 4 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा हा खेळ सुरू आहे. काही विद्यार्थ्यांनी तर संतापून विचारले, आम्ही काय देशद्रोही आहोत का? या आंदोलनाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. ज्येष्ठ नेते शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले होते. आमदार रोहित पवार यांनी तर पोलिसांशी बोलून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले होते. बच्चू कडू यांनी इशारा दिला होता की जर न्याय मिळाला नाही तर मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेल. आणि आता हा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी हातात घेतला आहे. ते विद्यार्थ्यांसोबत आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शेवटी गरिबाची माया गरिबालाच येणार असं काही विद्यार्थी म्हणत आहेत. आणि यामागे जरांगे पाटलांनी शब्द दिला आहे की जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी विद्यार्थ्यांसोबत उभा राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार मिळाला आहे. विद्यार्थ्यांची मागणी साधी आणि सरळ आहे. आयोगाने वयोमर्यादेची गणना 1 जानेवारी 2025 अशी करावी जेणेकरून कुणाचंही नुकसान होणार नाही. 2 दिवसांवर परीक्षा असताना विद्यार्थी पुस्तकांऐवजी रस्त्यावर आहेत. हे खूप दुर्दैव आहे. तुम्हाला काय वाटतं? या गोंधळाला जबाबदार कोण आहे? सरकार यावर तोडगा काढेल की विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. या विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि ज्वलंत विषयांसाठी आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.